आज इथे आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल काकडीचा ज्यूस। तर इथे मी अर्धा किलो काकडी घेतलेली आहे, त्यातल्या आपण ह्या मोठ्या काकडीचा ज्यूस बनवणार आहोत। तर आता आपण इथे स्वच्छ ह्या धुवून घेतलेल्या आहेत काकड्या बी सगळ्या। आता आपण ह्याला कट करून घेऊया। आपण सालीसकट ही काकडी कापून घेतलेली आहे बघा। सगळी काकडी अशी आपण कट करून घेतलेली आहे। आता आपण याला मिक्सरमध्ये घेऊन बारीक करूया। काकडी ही खूप थंड आहे आणि उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही दुपारचा असा ज्यूस करून प्याल ना काकडीचा, त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप थंडावा मिळतो। आता ही काकडी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। इथे आपण भांड्यामध्ये सगळी काकडी काढून घेतलेली आहे आणि मी इथे थोडी काकडी ठेवलेली आहे। इथे मी एक लिंबू घेतलेला आहे, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घेऊया। इथे थोडासा पुदिना टाकूया, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा साखर आणि थोडंसं मीठ। इथे थोडंसं पाणी घालून घेऊया, थंड पाणी घालायचं आपल्याला इथे। आणि हे आता मिक्सरला लावून छान बारीक करून घेऊया। बघा इथे आपला काकडीचा मस्त असा ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। बघा किती मस्त तयार झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एका गाळणीने हा गाळून घ्यायचा आहे। चमच्याने असं हलवून घ्यायचं। उन्हाळ्यात तुम्ही अशा प्रकारचा ज्यूस पिला ना तर शरीराला खरंच एकदम थंडावा मिळेल। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं। जिरं कसं आहे, पाचनशक्ती वाढवतं। बघा आपला ज्यूस इथं मस्त तयार झालेला आहे आणि आपण सगळं असं मिश्रण हे गाळून घेतलेलं आहे छान। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गाळून घ्या, नाही तर असाच पिला तरी हा छान लागतो। तयार आहे आपला थंडगार काकडीचा ज्यूस। आता आपण इथे काकडी टाकून घेऊया ग्लासांमध्ये, लिंबू आणि आपला ज्यूस ह्याच्यामध्ये काढून घेऊया। बघा इथे तयार आहे आपला थंडगार काकडीचा ज्यूस। तुम्ही हा रेसिपीचा व्हिडिओ नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आणि हो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील।